नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. तर खूप अशी थंडी आहे. थंडी म्हणजे की विचारूच नका. 12 वाजले तरी पण मी अंगातलं जर्किन काही आज काढलेलं नाही आहे. हे पाहिजे ऊन आहे थोडंसं, का असं आंब्याच्या झाडापाशी असं उन्हाला बसले होते. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तिकडं थंडी कशी आहे तुमच्याकडं ते पण सांगा मैत्रिणींनो. इथं तर भरपूर अशी थंडी आहे. 12 वाजलेत पण असं वाटायला लागलं की सकाळचे 7 वाजलेत. हे एवढं ऊन असं काहीच वाटणं झालं. हे कवळं ऊनच लागत नाही विशेष म्हणजे. तर चला, मला आता आज करायच्या होत्या पालकाच्या पुऱ्या. तर का करायच्या होत्या, आता वाजलेत 12. तुम्ही म्हणताल तर ह्या टाईमला, तर ते पुढं मी सांगाल तुम्हाला व्हिडिओमध्ये. ते पण मैत्रिणींनो, माझा तर थोडासा प्लॅन आहे जाण्याचा. तर एकटीच चालली आहे. लेकरं वगैरे कुणीच येईन, तर मिस्टर बी नाही येतं. तर आमच्या जाऊबाई आणि मी देवाला समजा जायचं आहे. अजून काही ठरलेलं नाही आहे, पण जायचं तर आहेच आहे. पण नक्की होईल नाही होईल काय माहीत नाही आहे. त्याच्यामुळं जर झालं नक्कीच तर ते पण तुम्हाला कुठल्या देवाला चालले ते पण शेअर करते तुमच्यासोबत. आणि तर चला बघा कसं वाटले आपली शुभ सकाळ तर म्हणता येत नाही, 12 वाजलेत, पण असं वाटतं की सकाळच आहे. तर चला, कसे वाटतात माझे व्हिडिओ. आवडले तर लाईक जरूर करत जा, कमेंट करत जा आणि माझ्या व्हिडिओ पाहत जा. तुमचे पण व्हिडिओ मी पाहते मैत्रिणींनो. तर कसा वाटतंय माझे व्हिडिओ, कसे वाटतात, माझी रेसिपी कशी वाटते मला आवर्जून सांगत जा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. आणि तुमच्याकडून माझ्याकडून काही चुकलं तर सांगत जा. तुम्ही काय नवीन हे करतात ते पण मी बघत जाईल. ते तुम्ही पण माझ्यासोबत शेअर करत जा, मी पण तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर चला, आता जसं की तुम्हाला पालकाच्या पुऱ्या आता मला बनवायच्या, तर त्याची रेसिपी मी दाखवते तुम्हाला मैत्रिणींनो. थोड्याशाच बनवायच्या, ते एका दिवसासाठी चालली आहे मी. एक दिवस आहे त्याच्यामुळे म्हणलं आता थोड्याशाच बनवायच्या, जास्त काही नाही, सोबत न्यायच्या नाहीत काही नाही. एकटी असल्यामुळं लेकरं घरी, तर म्हणलं लेकराला लाईव्ह त्याला उद्याच्याला दिदीला ऑफिसला जाताना आपण जय घरीचे सगळेच घरी इथं खाऊन जातील किंवा डब्याला घेऊन जातील. म्हटलं परवा दिवशी सकाळी तरी यायलेच आहे मी. चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर हे पहा, सगळं असं हे पालकचे 2 जुड्या होता, तर ते उकडून घ्यायचा व्यवस्थित, असा चांगला शिजू द्यायचा. हे पहा, असं इथपर्यंत उकडून घ्यायचा. तर ते थोडा होता आहे उकडल्याच्या नंतर. बाकी सगळं आपलं बेसिकच आहे. हे गव्हाचं पीठ आहे, ह्याच्यावर असे जिरे घालून घेतलेत. इथं बाजूला तिळ आहे, तर भरपूर असे तिळ घालायचे. अद्रक लसूण पेस्ट आहे, तिखट, हळद, हे मीठ आपलं, आणि हे आपलं बेसन पावडर. 2 हिस्से जे गव्हाचं पीठ घेतलं तर 1च हिस्सा घ्यायचा आपलं बेसन पीठ. त्याच्यात थोडंसं तेल पण मी घातलं आहे. हे पाहू शकतात तुम्ही. असं तेल नॉर्मल गरम करून घातले. नाही घातलं तरी चालतंय, पण किंवा थंड घाला, गरम कसंही घाला, काही नाही घातलं तरी चालतंय, किंवा कसं आहे आपल्या मर्जीनुसार आहे. आता चला, हे सगळं मी काय करते, स्वेटर आहे अंगात, तर थोडंसं सारखे स्वेटर मागं सारते आणि हे असं तिंबून घेते व्यवस्थित. इकडं कढई पण ठेवली, तेल ठेवले गरम करायला. थोड्याशाच पुऱ्या, एक 10 चपात्याचा असा हुंडा आहे, त्याच्यामुळे होऊन जाईल लवकर. चला, जसं की तुम्हाला म्हणलं ना, एकदम असं व्यवस्थित हे पूर्ण आपल्या पिठामध्ये सगळं असं मिक्स झालं पाहिजे. आपला जे बी आपण त्यात सामान टाकले, जिरे समजा, तिळं आणि जे पालक आहे ना, ते असं व्यवस्थित मिक्स. पाणी ह्याला जास्त लागत नाही मैत्रिणींनो, बघा 1 वाटीभर पाण्यामध्ये, कारण पालकात ऑलरेडी पाणी असतंय ना, तर त्याच्यामुळे त्या पालकाच्याच पाण्यात अर्ध्याच्या वर समजा असं मऊ होऊन जातं हे. आणि पाणी थोडंसं घालायचं आपल्याला, कारण आपल्याला आपल्या पुऱ्या कशा करतात ना आपण, ह्याच्या पीठ एरवीच्या आपल्या पुरी भाजी, आलूच्या भाजी, असं घट्ट ठेवायचं पीठ. घट्ट जर ठेवलं का तर पुऱ्या अशा तेल पेत नाहीत मैत्रिणींना. मस्त होतं. आता चवीला खूप छान लागतं. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा मग दह्याची चटणी, जसं तुम्हाला हे होईल ना तसं. तुम्ही शेंगदाण्याची चटणी खात असाल तर शेंगदाण्याची चटणी पण खूप छान लागते. लोणचं असेल तर लोणच्यासोबत पण खूप मस्त लागतात ह्या पुऱ्या. तर चला, अशा तिंबून घेते आता मी. तरी मी अशा 4 पुऱ्या लाटून घेतल्या. तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे आपलं, त्याच्यामध्ये टाकून घेते आता मी. आणि हे तेल नितळण्यासाठी इथं असं ठेवलं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या तेल धरत नाही का, तेल नितळते व्यवस्थित. असं खूप मस्त होत्यात मैत्रिणींना. 2 तळल्या तरी जमतात, पण एक जर तळली ना तर खूप व्यवस्थित अशी फुगती आहे.
चवीला पण खूप छान होत्यात ह्या पुऱ्या. मैत्रिणींना करून बघा. मुलांना डब्याला तर एवढ्या सुंदर लागतात ना. आणि प्रवासात तुम्ही 4 दिवस पण ह्या घेऊन गेल्या तरी ह्या खराब होत नाहीत. हे बघा, मस्त फुगली. ह्याच्यावर ठेवते आता मी तेल नितळते. छान होत्यात. आणि एरवी पण आपण रोज रोज मुलांना भाजी पोळी डब्याला नेऊन थोडंसं बोर होतंय, तेच तेच खाऊ वाटत नाहीये. तर त्याच्यामुळे असं वेगळं काहीतरी केलं तर अजून छान वाटतं या. तर जसं की तुम्हाला म्हणलं मी, मला देवाला जायचंय. तर देवाला कुठल्या जायचंय काय नाही, आपल्या गावाकडचाच समजा आपण जिथं राहतो परळीला तिथलाच देव आहे. देव पण आहे, दुसरं पण काम आहे. पण चला म्हणलं की कामात काम होतंय, एक मनाला समाधानी मिळते आपल्या की आपण देवदेव केला बाबा. असं गेलं तर माझं जाणंच होईना झालंय मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आता ठरवलं की दुसरं काही काम नाहीये, थोडंसं दुसरं काही काम असेल ते होऊन आपलं देवदेवच करायचं असं ठरवलंय. तुम्हाला तिथलं पण मी सगळं शेअर करेल मैत्रिणींनो. आणि बघा अशा व्हायल्यात आपल्या पुऱ्या. कशा वाटतात तुम्हाला? करून बघा एकदा तुम्ही. खूप मस्त येतात नाश्त्याला. कुणी आलं तर, कुणी आल्याच्या नंतर पण आपल्या घरी जर अचानक कुणी आलं तर वेगळं काहीतरी असं काहीच लागत नाही ह्याला. सगळं आपल्या घरातल्या सामानामध्येच पूर्ण होतं हे. छान अशा पुऱ्या होत्या मस्त आपल्या. ह्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा मग दह्याची चटणी तर केली तर चांगली. दह्याची चटणी तर लगे लगे खायची समजा. आणि जर तुम्ही जर केली ना शेंगदाण्याची तर ती प्रवासात न्यायला ह्याच्यासोबत जवसाची किंवा खोबऱ्याची चटणी, थोडंसं लोणचं, खूप मस्त आहे हे. असं म्हणजे इतका छान आयटम आहे ना. आमच्या सासूबाई करत होत्या बघा हे. खूप त्यांना आवडायच्या पालकाच्या पुऱ्या. हे असं त्यांना म्हणजे खूप छान करत होत्या त्यांनी. त्यांच्यापासूनच आम्ही हे शिकलो. तर चला आता सगळ्या पुऱ्या आता एकदम लाटून तळून घेत. हे बघा कशा मस्त झाल्यात आपल्या पुऱ्या. कशा फुगल्यात बी. हे पहा मऊ अशा सॉफ्ट होत्या. खूप मस्त छान झाल्यात. एवढ्या झाल्या, 1 दिवसासाठीच केल्यात मी ह्या. आणि इकडे हे आता काजू आपल्या ह्याच्यासाठी पनीरच्या भाजीसाठी मी हे सर्व असं परतून घेत आहे. त्याच्यात लसण टाकला, लसण बेच्यातच टाकला, 1 हिरवी मिरची आणि थोडेसे तिळ टाकले तर भाजी अशी आळून ती पाणी सुटल्यासारखं होत नाही मैत्रिणींनो. आता ह्याला चांगलं मला छान असं कलर येईपर्यंत ह्याला भाजून घेणार आहे. आणि थंड झाल्यास मग नंतर मिक्सरमधून काढणार आहे. तर चला संध्याकाळच्या टायमिंगमध्ये इथे मी मसाला खिचडी केली होती. जसं की म्हटलं तुम्हाला मला जायचं आहे, संध्याकाळची ट्रेन आहे माझी. आणि हे आपल्या पनीरच्या भाजीसाठी ठेवलं होतं मी हे सगळं. हे पनीरच्या भाजीला सगळे मसाले काढून घेतलेत. हे आपलं पनीर आहे, मी तळून घेतलं आहे मैत्रिणीनं. जर ह्याला तेलात तळून घेतलं तर हे रबलावणी असं घट्ट तुटत नाही आहे. त्याच्यामुळे मी असंच थोडंसं गरम पाण्यात टाकून धुवून असंच टाकत असते. ते आपले पूर्ण सगळे बेसिक मसाले हे घरचेच आहेत. फक्त हे मधला जे आहे ते पनीर बटर मसाला सुहानाचा आहे. मी ह्याचं प्रमोशन नाही काही नाही. खूप छान आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणायचं असतं. ह्याच्या आधी मी सांगितलेलं आहे, चांगल्याला चांगलंच म्हणायचं, त्याला प्रमोशनची वगैरे काही गरज नसते. खूप छान मसाला आहे सुहानाचा. तर चला मी तडका देऊन घेते आधी. तर सगळ्यात अगोदर आता जिरे आणि खडे मसाले घालून घेतले. त्यानंतर आपले हे मसाले घालून घ्यायचे तेलातच, मस्त होते. तर आणि लगेच ही काढलेली आपली दुपारी दाखवेल तर ना मी तुम्हाला टोमॅटो आणि कांदा आणि टोमॅटो मस्त असे फ्राय करून घेतले होते. छान असे आता दुपारीच करून ठेवलं होतं मी ते, कारण पुऱ्या झाल्या की. कारण नंतर मला दुसरं भरपूर काम होतं, बाहेर गेले खाली. एक महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणींना, मला खाली जाऊन आजीचा 4 वाजता स्वयंपाकाला गेले. आजीचा स्वयंपाक केला. तिला आता इकडल्या टाईप रसम सांबर आणि एक 9-10 फुलके बनवून ठेवावं लागते. तर एक सुकी भाजी करून ठेवावं लागते तिला. तर तिचं झाल्याच्या नंतर वरी आले, पुन्हा पनीर आणायला गेले, आपली खिचडी वगैरे केली. आता तरी पोळ्या राहिल्या. तर पोळ्या मला 2-3च पोळ्या टाकायच्या आता, कारण लेकरं खिचडी खाणार आहेत. मी पण खिचडीच नेणार आहे ट्रेनमध्ये. आणि आमच्या जाऊबाईला उपवास आहे, एकादशी आज. तर त्याच्यामुळे मी काय भाजी नेणार नाही आहे, काही नाही आहे. भाजी आत्ता संध्याकाळसाठी नाहीच आहे. उद्या सकाळच्या डब्यासाठी मी लेकरांना ही करून ठेवायले. थंडीचे दिवस आहेत, फ्रीजमध्ये राहते भाजी एकदम मस्त अशी. तर बघा झाली, 20 मिनिट लागले. खूप मस्त शिजली आहे, तरी पण छान आली आहे. हे पहा त्याचा कट पण छान आला आहे. मस्त अशी भाजी. 3 माणसांना 3 जण येतं, 3 डब्याला बास होऊन जाते. सकाळी सकाळी लेकरांना होत नाही मैत्रिणींनो, थंडीचे दिवस इथं. आणि दिवस बघूच तर टाईम निघून चालला आहे. त्यामुळे हे सकाळची तयारी अशी केली आपण.